नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कुंभ राशींच्या व्यक्तींना मी फेब्रुवारी 2024 या महिन्यासाठी आता मार्गदर्शन करणार आहे. कुंभ राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो प्रकृतीबद्दल जरा काळजीचा वाटतोय, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची त्यांनी योग्य काळजी घ्यावी असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कारण मीमांसा जर कराल तर योग्य कारण किंवा आपल्या तब्येतीच्याकडे होणाऱ्या हानीचं नेमकं कारण तुम्हाला समजणार नाही, पण त्यामध्ये चढउतार मात्र तुम्हाला जाणवत राहतील असा हा महिना या ठिकाणी दिसून येतो. प्रत्येक प्रसंगामध्ये तुम्ही विरोधकांवर मात कराल असाही हा महिना दिसून येतोय. कारण शेवटी प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी करून घेणे ही जिद्द तुमची ह्या महिन्यामध्ये राहील. काही वेळेला आपल्याला अनुकूल परिस्थिती असेल किंवा नसेल, पण ती आपल्या मनासारखे एखादी गोष्ट करून घेणे आणि तो निश्चय आपला असणे असा हा महिना तुमच्या बाबतीत मला दिसून येतो. वादाचे प्रसंग टाळून जर तुम्ही या गोष्टी केल्यात किंवा जिथे वाद होईल अशी जर तुम्हाला शंका आली त्या गोष्टी तिकडे थांबवल्यात तर यश तुमचंच आहे. पण प्रत्येक गोष्ट तुम्ही सतर्कतेने करा, म्हणजे घाबरायचं काही कारण मला या ठिकाणी दिसून येत नाही. सरकारी कामं होणं किंवा बँकेतली कामं होणं यामध्ये काही कटकटी मला दिसून येतात. म्हणजे कटकटी अशा दृष्टीने सहज होणारं काम जे आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इन्क्वायरी असणे किंवा काहीतरी पेपरची डिमांड करणे अशा कारणाने थोडा विलंब होणार या महिन्यात असं दिसून येतं. सरकारी किंवा बँकिंगच्या कामामध्ये थोडा विलंब म्हणजे लेट होणार असं या ठिकाणी दिसून येत आहे. पण नियम हा नियम असतो. नियम बाह्य समोरचा माणूस करत नसेल तर आपल्याला त्या नियमाची पूर्तता करावी लागेल, तर त्या गोष्टी तुम्ही त्याप्रमाणे करा. त्याचप्रमाणे वाहन चालवणारे जे लोक आहेत त्यांनी कुठलाही नियम बाह्य काही गोष्टी करू नका. कारण सिग्नल तोडणे किंवा काही गोष्टी आपण अशा रेटणे यामध्ये तुम्हाला काहीतरी फाईन बसेल किंवा काहीतरी सरप्लस चार्ज द्यावा लागेल असं काहीतरी दिसून येते. म्हणजे तुमचा रेकॉर्ड खराब होईल. कारण काही वेळेला असं असतं की सरकारने नियम उल्लंघन केलं की ब्लॅकलिस्टेड केले जातात. तर असं ब्लॅकलिस्ट होण्याची संभावना या महिन्यामध्ये कुंभ राशींच्या व्यक्तींना दिसून येते. म्हणून कुठलंही नियमबाह्य वर्तन तुम्ही टाळा. जे नियमात आहे तेच करा, म्हणजे तुम्हाला हे धोके टाळता येतील. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत कुंभ राशींची त्यांना मी असं सांगेन की थोड्याशा गोष्टी तुम्हाला काळानुसार काहीतरी विसरायला होतात. म्हणजे अनेक अभ्यास एकत्र केल्याने तुम्हाला काही गोष्टी विसरायला होतात. पण तुम्ही प्रत्येक सब्जेक्टसाठी असे एक स्लॉट बनवा आणि त्या स्लॉटनुसार तुम्ही अभ्यास करा. म्हणजे हा गोंधळ ओढून तुम्हाला तुमची परीक्षेमध्ये फजिती होणार नाही. तर तुम्हाला शिस्तीमध्ये अभ्यास करायला तुम्ही स्वतःला लावून घ्या शिस्त, की जेणेकरून या अभ्यासातील जे काही प्रसंग असे आहेत ते तुम्ही टाळू शकता. उत्पन्न या महिन्यामध्ये कुंभ राशींच्या व्यक्तींचं जे आहे ते आवश्यकते इतकंच राहील. खूप काही जास्त किंवा अजिबात नाही असं काही असणार नाही. पण आलेले पैसे, मिळणारे पैसे, त्याचं योग्य नियोजन, योग्य भागवणे त्या आलेल्या पैशामध्ये ही सवय स्वतःला लावून घ्या. नोकरदार मंडळी जी आहेत, जी नोकरी करतायत किंवा आपल्या बॉसच्या हाताखाली सतत काम करतायत, त्यांनी मात्र उल्लंघन करू नका कुठल्याही ऑर्डरचं. कारण ते जर उल्लंघन केलं तर तुम्हाला तुमचा रेकॉर्ड बॅड होणार आहे. तर तुम्हाला पूर्व सूचना दिली जाईल आणि असं जर केलं नाही तर लॉंग टर्मसाठी तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणजे रेकॉर्ड तुमचा खराब होऊ शकतो. ज्यांना नोकरीत बदल करायचे आहेत त्यांनी ह्या महिन्यामध्ये अवश्य बदल करा. कारण काही संधी अशा चालून येतील की जुन्या ओळखीतून, की जेव्हा एकत्र टीममध्ये तुम्ही काम करत असता आणि टीम मेंबर एखादा सोडून गेलेला असतो, तर अशा टीम मेंबरकडून तुम्हाला काही विचारणा होईल आणि अशा नोकरीत बदलाचे योग या महिन्यात दिसून येतात. आणि अशी जर संधी आली तर तुम्ही चुकवू नका, त्या संधीचा फायदा घ्या असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. व्यवसाय करणारी, उद्योगधंदा करणारी अशी जी मंडळी आहेत त्यांनी या महिन्यामध्ये थोडंसं हंतरून पाहून पाय पसरावे. परिस्थितीचा विचार करून
आणि मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे बँकेतून काही सरकारी कामातून अडथळे येणार याचा विचार करून गुंतवणूक करा, म्हणजे तुम्हाला काही त्रास होणार नाही. कौटुंबिक वातावरण जे आहे कुंभ राशीच्या व्यक्तींचं ते मला या ठिकाणी योग्य असं दिसतंय. खूप उत्साह किंवा खूप काही निगेटिव्ह असं काही दिसत नाही आहे. तर योग्य तो घरच्यांना सल्ला तुम्ही घ्या किंवा त्यांचा सल्ला घ्या, त्यांच्याकडे वेळेमध्ये लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला त्यांचंही अनुकूलता तुम्हाला मिळाली जाईल. अनपेक्षित लाभ तुम्हाला काही गोष्टींपासून मिळणार असं या ठिकाणी दिसून येतं. कारण काही वेळेला असं असतं, आपण सहज म्हणून एखाद्याला काही गोष्टी बोलतो आणि त्यातून तो मदतीचा हात पुढे करतो. खूप काही आपली ओळख पाळख जास्त नसते, पण असा अनपेक्षित लाभ तुम्हाला या महिन्यात होईल आणि त्यामुळे तुम्ही त्या प्रसंगातून सहज बाहेर पडाल असं या ठिकाणी मला दिसून येतं. कुंभ राशीच्या व्यक्तींना असं मला दिसून येत आहे की आपल्या कौटुंबिक कारणासाठी एकमेकाकडे जाणे येणे, प्रवास करणे, भावंडांकडे जाणे किंवा आपल्या आप्तेष्टांकडे जाणे असा प्रसंगानुरूप काहीतरी प्रवास तुम्ही करणार आहात असं ह्या महिन्यात दिसतंय. तर तो प्रसंग किंवा असा जर काही काळ आला तर तुम्ही अवश्य तो करा, असाच मी सल्ला या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. हे होतं कुंभ राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.